आहे आणि ह्या 2 वाट्या खोबरं घेतलेले आहे आणि 1 वाटी आता गूळ टाकून थोडी वेलची पावडर टाकून गरम करून घेणार आहे चांगलं. हे बघा आता मुटकाचं सारण गूळ वितळ करून आपण चांगलं परतून घ्यायचं. जास्त घट्ट नाही करायचं, जास्त सैल नाही. आता गूळ वितळलं आहे, गॅस बंद करते. आता आपलं मुटकाचं सारण तयार आहे. मुटकाची उकड करण्यासाठी मी ह्या वाटीने 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे. चाळून घेतलेलं आहे तांदळाचं पीठ आणि त्याच वाटीने 2 वाट्या पाणी ठेवलेलं आहे उकळून. पाणी चांगलं उकळलेलं आहे. आपण थोडं चवीपुरती मीठ टाकायचं आहे.